हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि वेलकम टू द चॅनल. सो आजचा व्हिडिओ आपण करणार आहे तो म्हणजे खूप कॉमन सब्जेक्ट आहे. तुम्ही ऑलरेडी सगळ्यांनी बघितले असतील खूप सारे व्हिडिओज याच्यावरती, बट मी माझा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. सो आजचा विषय आहे ग्रोसरी शॉपिंग जर्मनीमध्ये. सो इकडे ना खूप सारे सुपर मार्केट्स असतात. म्हणजे आपल्या इकडे कसं डीमार्ट असतं ना त्या वेमध्ये इकडे स्टोर्स असतात आणि इकडे चेन्स असतात. म्हणजे जसे आपले डीमार्टचे चेन्स आहेत तसे इकडे खूप सारे व्हरायटीज आहेत. म्हणजे आणि ते ना असे काइंड ऑफ एकदम प्रीमियम टू एकदम चीपेस्ट असे चेन्स आहेत. सो डिपेंड करतं की आपण काय प्रेफर करतोय किंवा काय. सो आता एवढ्या 6-7 महिन्यांमध्ये माझं फेवरेट ग्रोसरीसाठी जे स्टोअर झाले ते म्हणजे लिडल म्हणून एक स्टोअर आहे. आणि दॅट्स रिअली इझी गोईंग थिंग फॉर मी. कारण मी बाकीचे पण बघितले तर अननेसेसरीली नाही, म्हणजे मी असं काय बोलतात नाव नाही ठेवत आहे, बट काही काही ठिकाणं महाग आहेत. सो म्हणजे आपण ॲज अन इंटरनॅशनल्स आपल्याला त्या गोष्टी महाग वाटतात. सो ऑब्व्हियसली आपण प्रत्येक वेळी हा ऑप्शन शोधत असतो की नाही थोडंसं चीप अजून कुठे भेटतंय का, थोडंसं अजून स्वस्त कुठे भेटतंय का. आणि मला वाटतंय मी तर इचलकरंजी कोल्हापुरातून आहे तर आम्ही तर प्रत्येक वेळी बघतो की स्वस्तात काय भेटते. मी तरी बघतेच यार, मला खूप ती सवय आहे. सो मी सगळे स्टोअर्स बघितले. म्हणजे एडेकापासून पेनीपर्यंत सगळं बघितले आणि वन ऑफ ऑल दोज फेवरेट माझं हे लिडल आहे. आणि आय वुड रेट सगळ्यात म्हणजे महाग जर गोष्टी भेटत असतील बट ऑब्व्हियसली क्वालिटी पण असते तिकडे, तर ते आहे एडेका. आणि सगळ्यात चीप म्हणला तर अकॉर्डिंग टू मी मला वाटलं नेटो अँड पेनी अराउंड आहेत. म्हणजे मी करू शकताय तिकडे पण, बट काही गोष्टी मला नाही आवडल्या तिकडच्या. सो आणि जे स्टोअर म्हणजे जिकडे मी जाते तिथलं खूप म्हणजे असं एकदम काय बोलतात भरपूर व्हरायटी आहेत आणि क्वालिटी पण खूप चांगली आहे तिकडच्या रेट्सच्या मानाने. बट या सो आय फाइंड इट बेटर. सो आज मी तुम्हाला तिकडेच घेऊन जाणार आहे आणि आय शो यू की ते स्टोअर कसं आहे, तिकडे काय काय भेटतं आणि मी जनरली काय काय घेते आणि काय म्हणजे कितीला आहे सगळं तिकडचे, काय किंमती आहेत वगैरे वगैरे. सो स्टे ट्यून टू दिस व्हिडिओ आणि शेवटपर्यंत बघत राहा. सो मित्रांनो आता मी जात आहे आणि त्या स्टोअरला जाण्यासाठी ॲक्च्युली मला बस घ्यावी लागणार आहे. कारण मला वाटलं होतं की ते जवळ आहे वॉकिंग डिस्टन्सवरती, बट नाही आणि मला बस घ्यावी लागणार आहे. सो आय शो यू इकडच्या बसेस कशा असतात. आणि इकडच्या बसेस ॲक्च्युली थोड्याफार पंक्च्युअल म्हणू शकतो, ऑन टाईम असतात. आली आहे बस. गेट इन टू दिस. झालं असं खूप ऊन आहे त्यामुळे हा व्हिडिओ आय डोंट नो कसा आहे ते काय ते, बट तर झालं आहे असं की आता जिथे मी उतरले तिकडून 10 मिनटाचा वॉक करायचा आहे. सो आता मी वॉक घेते तिकडे आणि बिकॉज मला रस्ता माहीत नाही आहे, आय हॅव टू यूज गुगल मॅप. सो मी तिकडे पोचल्यानंतर व्हिडिओ स्टार्ट करते परत, म्हणजे तुम्हाला दाखवायला. टिल देन मी कॉन्सन्ट्रेट करून वॉक करते. तर भेटूया आपण स्टोअरमध्ये डिरेक्टली.
हा रेडवाला कांदा 1 किलो तुम्हाला 1.99 युरोला भेटतो आहे. तोच हा कांदा जस्ट बिकॉज हा बायो प्रोडक्ट आहे हा आपल्याला 3.19 युरोला भेटतो आहे. आणि मी जास्ती करून हे वाले घेते, म्हणजे हे ना परवडतं ॲक्च्युली. 2.5 किलो तुम्हाला 2.69 युरोला जातं आणि मला एकटीला हे म्हणजे अराऊंड 15-20 दिवस जातं आरामात. हां, सो आणि हे वाले कांदे मी घेते जे 2 युरोला 2 किलो येतात. सो हे पण खूप म्हणजे परवडण्यासारखी गोष्ट आहे जर तुम्ही सिंगल राहत असाल किंवा स्टुडंट असाल तर. लसूण हा याला बोलतात नॉब्लाउक आणि हे 200 ग्राम 1.49 युरोला आहे. एवढं येतं, महिनाभर जातं ऑलमोस्ट मला तरी. बघा हा आहे मँगो येस्ट्यूक, म्हणजे पर पीस 1.89 युरोला, म्हणजे ऑलमोस्ट 170 रुपयाला हा एकच आंबा मिळणार आहे मला. तो पण असा मस्त पिकलेला किंवा काही नाही आहे. काय उपयोग आहे असलं घेऊन. सो आपल्याला ही डब्बू मिरची कितीला भेटली माहिती काय? 400 ग्रॅम आहे, म्हणजे डब्बू मिरची 100 ग्रॅमची आहे पहिला. अरे तर आपल्याला ते 2.29 युरोला भेटले. तर हे जे अंडे आहेत हा कितीचा पॅक आहे? आय गेस 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अंड्यांचा पॅक आहे हा. आणि हे कलरफुल आहेत. आय होप तुम्हाला दिसत असतील कलर वेगवेगळे. तर हे अंडे कलरफुल आहे, हे मला पहिला कळालं नव्हतं की काय आहे. पहिला मी तुम्हाला त्याची प्राईस सांगते. तर ते आहे 2.49 युरोला. तर ते अंडे 2.49 युरोला आहेत आणि ते रंगीबेरंगी आहेत. तर त्याच्या पाठीमागचं कारण असं आहे की ते जे रंगीबेरंगी अंडे आहेत ते बॉइल्ड अंडे असतात, की म्हणजे लिटरली तुम्ही रेडी टू ईट मधला प्रकार आहे. कारण इथे फ्रोझन फूड त्यानंतर रेडी टू ईट फूड हे खूप प्रेफर करतात, कारण लोकांना वेळ नसतो. कारण इकडचं ट्रॅव्हलिंग खूप हेक्टिक आहे ॲक्च्युली. ट्रेन डिले होत असतात आणि खूप सगळ्या गोष्टी आहेत ज्या अवॉइड नाही करू शकत. मग खूपदा असं होतं की जेवण वगैरे बनवायला वेळ नसतो. सो तेव्हा हे लोक फ्रोझन फूड रेडी टू ईट फूड प्रेफर करतात. इवन मी सुद्धा नाही मी अंडे नाही खाल्ले, पण मी सुद्धा बऱ्याचदा रेडी टू ईट फूड घेतले, बट नॉट ऑल द टाईम, कारण ते आपल्याला जमत पण. अनेक इकडं चांगली गोष्ट एक काय वाटली माहिती काय? इथे आता तुम्हाला मी फॉर एक्झाम्पल हे दाखवते. हे चीज स्लाइस आहे आणि याच्यावर न्यूट्री सोर्स लिहिलेला असतो. जसं की याचा डी आहे. ई म्हणजे सगळ्यात वर्स्ट, ए म्हणजे सगळ्यात चांगलं ॲज न्यूट्रिशन वाईज. सो याचा डी आहे. तर तुम्ही तुमच्या हेल्थनुसार ते पण बघून घेऊ शकता. जसं की हे आहे, हे ईवालं आहे. ईवाले कुठं दिसतच नाही आहेत, पण मी तुम्हाला दाखवते ईवाला कुठं दिसला तर. जसं की हा आता आहे, हा आहे तो, याचा न्यूट्री स्कोर सी आहे. तर म्हणजे तुम्ही असं पण बघून घेऊ शकताय की काय. जसं की आता मी हा मॉझरेला चीज खाते, तर याचा न्यूट्री स्कोर आहे बी, विच इज गुड. आणि हे फक्त आहे पण 85 सेंट्सला. सो अफोर्डेबल, गुड फॉर हेल्थ, तुम्ही ट्राय करू शकताय. हे फक्त चीज नाही तर सगळ्याच प्रोडक्ट्सला तो न्यूट्री स्कोर असतो आहे. सो जर तुम्ही कन्फ्यूज होत असाल तर तुम्ही न्यूट्री स्कोर बघून पण घेऊ शकता. या दहीवर लिहिले की याचा न्यूट्री स्कोर ए आहे आणि याच्यामध्ये 2% फॅट आहे. आणि हा बघा, हा वाला जो मी घेते मोस्टली, याचा न्यूट्री स्कोर बी आहे. याच्यामध्ये 3.5% फॅट आहे आणि जो चीप आहे.
बघितला मी एक कॉईन टाकले आणि त्याच्यानंतर ती ट्रॉली घेतली, मग जाऊन सामान घ्यायचं, बिलिंग करायचं आणि मग त्याच्यानंतर ती ट्रॉली ठेवताना ती जी की असते ती परत तुम्हाला तिथे लावायची तुमच्या ट्रॉलीला आणि मग तुमचा कॉईन बाहेर येतो. सो इट जस्ट अवेअरनेस आहे प्रत्येक कस्टमरसाठी की प्रॉपरली यूज करा, रूल्स फॉलो करा. आणि जर्मन्स खरंच रूल चांगल्याने फॉलो करतात. सो आपल्याला शिकण्यासारखं आहे हे काहीतरी. सो या. अँड इकडे कायम अशी बॅग कॅरी करावी लागते. आपण आपल्या इकडे करत नाही कारण आपण खूप कॅज्युअली घेतो, कारण प्रत्येक दुकानदार आपल्याला असं ते ताई घ्या, आहे आमच्याकडे पिशवी घ्या. आणि मी पण घ्यायचे, मी कधीच मोस्टली पिशव्या घेऊन बाहेर पडत नव्हते अंटिल अँड अनलेस मी डीमार्टला जात नाही. पण इकडे ती पिशवी खूप महाग पडते म्हणून मला आता लागली सवय की मी कधी पण ग्रोसरी भाजी काही आणायला बाहेर जाते तेव्हा मी मोस्टली ट्राय करते की मी पिशवी घेऊन जाते. सो या, हिअर इट इज. इकडे ऊन आलं की मी एवढी खुश होते ना काय सांगू, कारण एवढा घाणेरडा विंटर काढल्यानंतर एव्हरीबडी लव्स द सन. सो मला इकडच्या लोकांचं ते जे लॉजिक असायचं ना की जस्ट फॉर टॅनिंग ते गोवाला यायचे ते पटते आहे मला, कारण यांना इकडे तेवढं मिळतच नाही. एनिवेज आता माझा हात दुखायला लागलाय सो मी हे सगळं थांबवते बास. ओके, सो नाव दिस इज द टाइम की मी तुम्हाला सांगेन की किती काय झाले आणि काय काय मी घेतलं वगैरे वगैरे. तर हे सांगायच्या आधी मी तुम्हाला पहिला हे मेन्शन करेन माझ्याबद्दल काही गोष्टी की मी व्हेजिटेरियन आहे. तर मी अंडे, चिकन, मटन वगैरे काही नाही खात इकडचं, आणि इकडचं तर अजिबातच नाही. आय डोंट नो. त्याच्यानंतर मी जास्त काय बोलतात फ्रोझन वगैरे पण काय आणत नाही कारण मला ते नाही आवडत. सो मी जास्तीत जास्त ट्राय करते की मी घरी माझं जेवण करून खाते, कारण मला इकडचं पण जेवण मी अजून जास्त काही ट्राय नाही केले. बट जेवढ्या काही गोष्टी ट्राय केल्यात त्या अशा होत्या की म्हणजे वन टाइम खाऊ शकतो. म्हणजे एखाद्या पिक्चरला आपण कसं रेट करतो की वन टाइम वॉच आहे, तसं ते वन टाइम ईट आहे या. सो मी अशी नाही आहे की मी जास्त डिपेंड नाही राहू शकत इकडच्या खाण्यावरती. सो ऑब्व्हियसली मी ट्राय करते की माझं घरात करेन. सो ती एक गोष्ट आहे. त्यामुळं बिंग अ व्हेजिटेरियन ग्रोसरी शॉपिंगच्या पैशांवरती किंवा त्या बजेटवरती खूप फरक पडतो. सो मला तरी पण मी बफर ठेवून सांगते की माझे वीकली 25 युरोज मी स्पेंड करते ग्रोसरीवरती. ॲक्च्युली हे मी तुम्हाला एक सांगते टेंटेटिव्ह. सो हे याच्यामध्ये प्लस मायनस होतं, कधी कधी होतं, मोस्ट ऑफ द टाइम मायनसच होतं, प्लस नाही होत. कारण कधीतरी मला खीर करायची किंवा काहीतरी तर मी दूध जास्त आणते, किंवा मला कढी करायची तर मग मी दही जास्त आणते. आणि दही तसं पण मला खूप आवडतं, मी रेग्युलर दही खाते. सो हां, सो अराउंड 25 युरोज वीकली मला पडतात. त्याच्यामध्ये ऑलमोस्ट माझ्या व्हेजिटेबल्स कवर होतात तिकडून. त्याच्यानंतर दूध, दही, ब्रेड वगैरे या गोष्टी कवर होतात. आणि काय घेते मी तिकडून, जर तुम्ही नॉनव्हेज नाही खात म्हणजे अंडी, चिकन वगैरे काही नाही खात आणि तुम्ही पण माझ्यासारखे जर व्हेजिटेरियन आहात तर मॅक्स टू मॅक्स तुमचे 100 ते 120 युरो इनफ आहेत प्रत्येक महिन्याच्या ग्रोसरीसाठी. डिपेंड्स की तुम्ही कुठल्या स्टोरला प्रेफर करताय. ऑब्व्हियसली लिडल, त्यानंतर नेटो आहे, पेनी आहे. तुम्ही नेटो पेनीला गेला तर अजून गोष्टी म्हणजे कमीमध्ये भेटू शकतात, बट ऑब्व्हियसली क्वालिटी मॅटर्स. लिडल हे असं स्टोर आहे की यु नो स्वस्तात मस्त काइंड ऑफ थिंग. हां, तर मला तिथली क्वालिटी पण आवडते. तिकडचं जे दही मला खूप आवडतं स्पेशली, कारण मी अजून एका ठिकाणाहून दही घेतलेलं आणि हावरटपणासारखं मी 1 kgचा डबा घेतला आणि ते कम्प्लीट दही एवढं आंबट होतं ना बट मी ते फेकू पण नाही शकत होते. सो मी कसं तरी ते संपवलं काहीतरी करून.
सो या, मला लिडल खूप छान वाटतं, बेटर आहे. मी तुम्हाला ऑलरेडी दाखवले त्याचे काही स्टोअरचे काही क्लिप्स. सो तिकडे खूप सारे व्हरायटीज आहेत आणि नाही का तिकडे कन्फ्युजन नाही होत कुठल्या गोष्टीचं. आणि इंडियन गोष्टी पण बऱ्याच तिकडे मिळतात. मी अजून एक्सप्लोअर नाही केल्यात कारण मी एकटी राहते आणि मला एवढे मसाले यूज नाही होत आणि जेवढे मी इंडियातून घेऊन आलेले ते माझे अजून चाललेत. सो मला ते घ्यायची अजून गरज नाही पडली. पण लिडलमध्ये तुम्हाला त्या गोष्टी पण भेटतात. म्हणजे काही इंडियन स्पायसेस तिकडे आहेत ऑलरेडी आणि बाकीच्या पण बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मी तुम्हाला नाही दाखवू शकले. फॉर एक्झाम्पल तिकडे नाईट सूट्स भेटतात, लहान मुलांचे टॉईज पण काही असतात आणि गिफ्ट सेक्शन पण असते काहीतरी. सो बट दॅट डझंट कम इन ग्रोसरी शॉपिंग ना, सो म्हणून नाही दाखवलं. आणि माझं म्हणजे इंडियात ना मला सवय होती की माझा नवरा म्हणायचा की तुला नाही बाबा, तुला नाही डीमार्टला घेऊन जायचं. कारण ऑब्व्हियसली एकदा असं घडलेलं, आम्ही दोघं जात होतो आणि मी त्याला फक्त बोलले की माझा ना शॅम्पू संपलाय आणि आम्ही डीमार्टच्या रस्त्याला होतो. तर तो मला बोलला की तू मला सांग, मी नंतर घेऊन येतो. मी म्हटलं अरे आपण इथंच आहे, चल जाऊ. आणि आम्ही गेलो आतमध्ये आणि वी एंडेड अप बाईंग समथिंग 1000 रुपयाच्या गोष्टी. सो तो मला बाहेर आल्यावर पण चिडवत होता की आपण एका शॅम्पूसाठी गेलेलो आणि 1000 रुपयाची खरेदी केली असतो. सो तिकडे ते एक होतं मला की मी एक गोष्ट घ्यायला गेले की नाही का 10 गोष्टी घेऊन येणार. पण इथं 10 गोष्टी आणायला गेले तर मी 7-8 मध्येच परत येते की ठीक आहे पुढच्या वेळी बघू. कारण ते माइंडमध्ये €1 इज इक्वल्स टू 90 रुपीज हे जे कॅल्क्युलेशन सगळेजण सांगतात की नको करू. इवन माय फादर, माझे पप्पा मला बोलतात की तिकडच्या मानाने जेवढं कमवतेस तिकडच्या मानाने तू पैसे खर्च करतेस, तू तसा विचार नाही करायचा. ती गोष्ट त्यांना कळते पण मला नाही कळत आहे. मी प्रत्येक वेळी कॅल्क्युलेट करत बसते. हे इट्स अनॉइंग. बट मला आय थिंक मला पण होईल हळूहळू सवय. सो आय होप तुम्हाला हा व्हिडिओ बघून काहीतरी हेल्प होईल. बिंग अन इंटरनॅशनल इन जर्मनी, तुम्हाला हे बघून म्हणजे कुठल्या स्टोअरला जायचं ही आयडिया येईल. ऑब्व्हियसली तुमचे जर अर्निंग जास्त असतील तर तुम्ही एडेका पण प्रेफर करू शकताय. आणि मी तुम्हाला सांगेन की तुम्हाला काय बोलतात रेडी टू ईट वाले फूड असतात ना, म्हणजे रेडी टू ईट पास्ता भेटतो, रेडी टू ईट सॅलड्स भेटतात, रेडी टू ईट बऱ्याच गोष्टी भेटतात. अशा गोष्टींसाठी तुम्ही रेवे प्रेफर करू शकताय कारण तिकडे खूप व्हरायटी आहे आणि काही गोष्टी तर टेस्टी पण आहेत. पण जर तुम्हाला कोल्ड फूड आवडत नसेल तर डोंट गो, कारण वॉर्म गरम जेवण कुठेच नाही भेटतात. अँड येस, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि लेट मी नो की तुम्हाला अजून पुढे माझ्या चॅनलवरती कोणत्या टाईपचं कंटेंट बघायचं आहे, काय व्हिडिओज बघायचे आहेत. प्लीज मला कॉमेंट करा आणि नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, बाय बाय.